जय श्री महालक्ष्मी. यावर्षी मी पहिल्यांदाच मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत आहे. मी माझा वैभवलक्ष्मी व्रताचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे, तर नक्की पहा. त्यावेळी देवीसमोर मी मनापासून माफी मागून एक वचन तिला दिलं होतं की इथून पुढे मी प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत तुझे श्रद्धेनं करेन आणि नवरात्रीत तुझा देवीचा घटसुद्धा बसवेन. यावर्षी देवीचा घट मी नवरात्रीमध्ये बसवलाच, पण आता मी माझं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करून मी माझं वचन पाळणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच मी मार्गशीर्ष गुरुवारची सुरुवात करत होते, त्यामुळे खरंच खूप एक्साइटमेंट होती. घट बसवतानासुद्धा मी खूप एक्सायटेड होते आणि यावर्षी गुरुवार मार्गशीर्षचे गुरुवार करते, तर त्याची पण तयारी करताना मला वेगळाच आनंद होता. माझा मुलगा शाळेत गेला असल्यामुळे हा पूजा करण्यासाठी अगदी परफेक्ट वेळ होता, कारण तो आला की मध्ये लुडबुड करणार हे मला माहिती होतं. म्हणून तो गेल्या गेल्या मी लगेचच पूजेला बसायची तयारी करून घेतली होती. वर्किंग असल्यामुळे हाफ डे घेतला होता, म्हणजे मुलगा घरी येईपर्यंत माझी पूजा पूर्ण होणार आणि मी नीट कामाला पण बसू शकते. सगळं प्लॅनिंगनुसार होत होतं, त्यामुळे जरा शांत वाटत होतं. एक दिवस आधीच मी देवीचं पूजेचं साहित्य आणायला गेले होते. खूप छान छान प्रकारचे देवीचे मुखवटे बाजारात आले आहे. त्यातलाच एक सुंदर महालक्ष्मीचा मुखवटा मी घरी आणला आहे, तुम्हाला लवकरच दाखवते. त्याचसोबत देवीची वेणी, नारळ, हळद कुंकू, लाल वस्त्र हे सगळं घेताना एक भक्तीची भावना मनामध्ये भरली होती, कारण हा माझा पहिलाच मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत होता. हे सगळं साहित्य मी स्वतः आणत होते, तो शब्दात मला सांगता येणार नाही. पहिल्यांदाच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करत असल्यामुळे काही छोट्या-छोट्या गोष्टींचा अंदाज मला आला नाही. जसं की मी आणलेला देवीचा ड्रेस थोडा मोठा झाला आणि माझ्याकडचा कलश त्यापेक्षा छोटा होता. मग मी विचार केला की यावरती अजून एक छोटासा कलश ठेवून त्याची उंची वाढवूयात. मी तसं करून देवीचा ड्रेस थोडा ॲडजस्ट केला. पहिल्यांदाच करत होते, त्यामुळं अशा गोष्टी होणार होत्या, पण त्या सुधारतानाही मला खरंच आनंद झाला. कारण आपण आपल्या परीनं देवीला सुंदर करण्याचा प्रयत्न करतच असतो. आता मी आंब्याची पानं लावून घेतली होती आणि तुम्हाला हा महालक्ष्मीचा माझा मुखवटा दिसला असेल. किती सुंदर होता ना. क्षणात घरभर प्रसन्नता आल्यासारखं वाटत होतं. आता माझा कलश स्थापन करून झाला होता, पण जिथे देवीची पूजा मांडणार होते तिथे माझ्याकडून थोडंसं हळद कुंकू खाली सांडलं होतं, म्हणून मी ती जागा परत नीट स्वच्छ करून घेतली. मग मी पाट मांडला, त्याच्यावरती हळद कुंकू व्हायला आणि देवीला परत प्रार्थना केली. प्रार्थना करून झाल्यानंतर मी देवीसाठी जे लाल वस्त्र आणलं होतं ते अंथरलं. त्याच्यावरती तांदळाची रास काढून घेतली. त्यावर हळद कुंकू व्हायलं. मी मध्ये थोडीशी पोकळ ठेवत होते, कारण माझ्याकडे जो कलश आहे तो थोडा खराब आहे. जर तो सरळ ठेवला असता तर तो हलू शकला असता. आणि तसंही या वस्त्रालाही मध्यभागी थोडीशी डिझाईन होती, त्याला जागा मिळावी म्हणून मी मधला भाग थोडा पोकळ केला होता. माझा कलश स्थापन करून झाला आहे. आता मी देवीचे दागिने लावणार आहे. जसं की मी मंगळसूत्र, ठुशी आणली होती आणि माझ्याकडचे जे दागिने आहेत ते मी देवीसाठी आणलेली वेणी, चुनरी हे सगळं लावून घेणार आहे. आणि बघा देवी किती सुंदर दिसते. घरात एक वेगळीच प्रसन्नता पसरली आहे. आता मी पान सुपारी ठेवून हळद कुंकू वाहून श्री गणपतींची पूजा करून घेणार आहे, कारण गणपती बाप्पाचं प्रथम पूजन केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही, म्हणून ही सुरुवात बाप्पाच्या चरणी. यानंतर मी कासवाच्या रूपातील वासुदेव पूजेत ठेवत आहे. समुद्र मंथनांच्या वेळी भगवान विष्णूंनी घेतलेला कूर्म अवतार आणि महालक्ष्मी या भगवान विष्णूंच्या पत्नी आहेत. म्हणूनच महालक्ष्मीच्या पूजेत विष्णूंची पूजा केल्याने देवी आणखी प्रसन्न होते. असंही म्हणतात की विष्णूच्या हृदयात वसणाऱ्या महालक्ष्मीला माझा नमस्कार, असं मनापासून म्हटलं की देवी सदैव कृपादृष्टी ठेवते. हाच भाव मनात ठेवून एक छोटंसं कासव मी पूजेत स्थापन केलं आहे. त्याचबरोबर मी माझ्याकडे असलेलं स्फटिक यंत्र, महालक्ष्मीचं चांदीचं चित्र आणि व्यापारी यंत्र हेही पूजेत मी सामावून घेतलं आहे, कारण यंत्र ही केवळ वस्तू नसतात, ती देवतांच्या ऊर्जेची उपस्थिती असतात. फुलांनी थोडीशी सजावट करून घेत आहे. सगळं होत आल्यावर माझ्या लक्षात आलं की देवीसाठी आणलेली अष्टमहालक्ष्मीची खास माळ मी घालायची विसरले. पण आता सगळं परत काढून लावणं शक्य नव्हतं, म्हणून मी थोडीशी ॲडजस्टमेंट करून ती माळ देवीच्या गळ्यात घातली. त्यानंतर मी देवीला दूध, पाणी आणि फळांचा नैवेद्य दाखवला. आता माझा मुलगा येण्याची वेळ होत आली होती, म्हणून मला थोडी घाई झाली होती. म्हणून मी साधी, सोपी पण मनापासून देवीच्या पावलांची रांगोळी काढली. रांगोळी आणल्या माझ्या मुलाने पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडीशी ऑरेंज कलरची रांगोळी मिक्स केली होती, म्हणून पांढऱ्या रांगोळीला हलकासा ऑरेंज छटा आलेली आहे. लहान मुलं घरात असली की छोट्या-छोट्या गोष्टी होतच राहतात, पण ती आई आहे ना, सगळं समजून घेते. शेवटी भाव महत्त्वाचा असतो, मग तो रांगोळीतला असो, पूजेतला किंवा मनातला. आता मी दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावली आहे. देवीसमोरचा हा क्षण नेहमीच मनाला एक वेगळंच समाधान देतो. आता मी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं पुस्तक वाचणार आहे. यामध्ये संपूर्ण व्रताची कथा आणि विधी लिहिलेले आहेत. पहिलाच मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मी ही कथा मनापासून ऐकली. त्याच्यानंतर मी देवीची सहस्रनामावली म्हणणार आहे, ज्यात देवीची 1000 नावं येतात. असं मानलं जातं की सहस्रनामावली गुरुवारी, शुक्रवारी, नवरात्र आणि लक्ष्मीपूजन या दिवशी म्हणली की देवीची कृपा सदैव घरात वास करते. यानंतर माझ्याकडे असलेल्या
असलेलं कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्तम हे दोन्ही मी म्हणणार आहे. हे स्तोत्र म्हणजे समृद्धी, शांतता आणि कृपा मार्गाचा आपला श्रद्धेचा आधार आहे. हे सगळं म्हणून आजची माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा पूर्ण झाली आहे. आता शेवटी देवीच्या दर्शनाचा एक छोटासा सुंदरसा अंतिम व्हिडिओ आहे, तो जरूर बघा. थँक्यू.